तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे कायमस्वरूपी सुद्धा बंद होऊ शकतात आणि त्याच्या मागे खूप मोठा कारण आहे. तो जाणून घ्या. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. नमस्कार लाडकी बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. सगळ्या लाडकी बहिणींसाठी आपल्याकडे एक खुशखबर आलेली आहे. आनंदाची बातमी आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटणार आहे. विषय असा आहे की ज्या बहिणींना, आपल्या ज्या लाडक्या बहिणींना 15वा किंवा 13वा 14वा हप्ता आलेला नाहीये, तर त्यांच्यासाठी पण खुश खबर आहे. आणि ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं त्याच्यावरती उपाय आहे. तर काय उपाय आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. सर्वात पहिले, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती टेकवाला सीडमध्ये आलेले असाल, जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं स्वागत करतो मी, टेकवाला सीड. तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जाणून घेऊया काय काय कारण आहे आणि ते कसे आपल्याला पैसे मिळणार आहेत, आणि ज्याचे पैसे नाही आले त्यांच्या मागे बी काय कारण आहे ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे कायमस्वरूपी सुद्धा बंद होऊ शकतात आणि त्याच्या मागे खूप मोठा कारण आहे. तो जाणून घ्या. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघतात तर तुम्हाला पूर्णपणे कळणार आहे की त्याच्या मागे कारण काय आहे, की तुमचे पैसे का बरं बंद झालेत. आणि काही बहिणींना पैसे चालू राहणार आहे डेलीप्रमाणे, जसं त्यांना हप्ता पडतोय तसे हप्ते पडत राहतील. पण मग काही ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी पैसे बंद होणार आहे. असे 3 मुद्दे ज्या मुद्द्यांमुळे तुमचा पैसा बंद होऊ शकतो, आणि ह्या 3 मुद्द्यांमध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यामध्ये समाविष्ट होतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर सर्वात पहिला मुद्दा आहे, जर तुमचा KYC झालेला नसेल किंवा काही KYC मध्ये तुमचा प्रॉब्लेम किंवा काही अडचण आलेली असेल तरी तुमचा पैसा बंद होऊ शकतो. तर दुसरा हा मुद्दा आहे की जर माझ्या लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ पूर्ण बघायचा, स्किप करू नका. आणि जर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघशाल तर तुम्हाला व्हिडिओ कळणार आहात. दुसरा मुद्दा असा आहे, जर तुमच्या स्वतःच्या नावावरती किंवा तुमच्या हस्बंडच्या नावावरती 4 व्हीलर कार किंवा IT रिटर्न फाईल जर तुमच्या नावावरती बनलेली असेल किंवा 4 चाकी वाहन तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला पैसा बंद होऊ शकतो. जो तिसरा मुद्दा आहे त्याच्या मागे एक मोठा कारण आहे. काही आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ज्यांचा वय नव्हता बसत त्यांनी सुद्धा आधार कार्डमध्ये अपडेट करून चुकून, ज्यांचा 16 वय त्यांनी 18 केलेला आहे, ज्यांचा 17 आहे त्यांनी 18-19 केलेला आहे. असे ज्या आपल्या लाडक्या बहिणी असणार आहे तर त्यांना सुद्धा पैसा बंद होणार आहे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुकी असेल, KYC जेव्हा तुम्ही करशाल त्या ठिकाणी तुम्हाला काही चुकी नाही करायची आहे. जर तुमचा आधार कार्ड चुकीचा असेल तर KYC करण्याआधी तुम्हाला ती चूक सुधारणं आहे आणि मग आपण KYC करायची. तर सरळपणे KYC करा. आणि जर काही आपल्याकडून चुकी झाली असेल आधार कार्ड बनवायच्या वेळेस किंवा अपडेट करायच्या वेळेस तर ते परत तुम्ही अपडेट करून घ्या आणि जी खरं तुमची माहिती आहे तीच KYC मध्ये भरा. तर हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर सर्वात पहिले जाणून घेऊ की कोणता हप्ता तुम्हाला आलेला आहे. जर तुम्हाला 13वा 14वा 15वा तिन्ही हप्ते जर तुम्हाला पडले असतील, 15वा हप्ता कोणाला पडला आहे, कोणाला पूर्ण 4500 रुपये पडलेले आहे, 4500 रुपये पूर्ण आले, आणि कोणाला फक्त 1500 रुपये आले, तर कमेंटमध्ये सांगा आणि आपला जिल्हा पण सांगायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहेत आपल्या व्हिडिओपासून. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि ज्यांना पैसे आले ते तर साजूकाचे की त्यांचं सर्व एकदम परफेक्ट झालेलं असेल, सोपी पद्धतीने त्यांची KYC सुद्धा झालेली असेल तर त्यांना पैसे आलेले. आणि जास्तीत जास्त आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये, ज्या नाशिक जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी आहे त्यांना पैसे नाही मिळाले. काहींना आले, काहींना नाही आले. तर जास्तीत जास्त आपण जेवढी रिसर्च केली आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये 25% आपल्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले. आपण खूप व्हिडिओवरती कमेंटसुद्धा बघितल्या. तर तुम्ही पहिले KYC करून घ्या आणि मग बघा जर पैसे आले किंवा नाही तर मग अजून तुम्ही तिथं जाऊन विचारू शकता. तुमच्या जे जवळपासचे सेवा कार्यालय असेल, सेतू कार्यालय असेल, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही बोलू शकतात. आणि जे पण तुमचे सायबर कॅफे असेल तिथे जाऊन आपण KYC करू शकतो आणि मोबाईलवरून बी करू शकतो. जर तुम्हाला मोबाईलवरून करायचे असेल, शिकायचं असेल तर आपल्याला कमेंट करा की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर मी त्याच्यावरती पण तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकून देईल. आणि हो, त्याच्यावरती एक आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळतोय, वेबसाईट लोड होत नाहीये. तर ती काही बहिणींनी, आपल्या काही लाडक्या बहिणींनी रात्री सुद्धा करून बघितलं 1-2ला, किंवा सकाळी पाठी सुद्धा करून बघितलं. काहींचं झालं, काहींचं नाही झालं. त्याच्यावरती पण उपाय आहे आपल्याकडं. जर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकू आपण आणि कमेंटमध्ये सांगा मला. तर आता आपण बघतोय की काही लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले बिना KYC करून.
आता त्याच्या मागे काय रिझन असू शकतो मी सांगतो तुम्हाला. कारण की आपण जी रिसर्च केली आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला बघायला मिळालं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी KYC नाही केली त्यांना सुद्धा पैसे आले. पण ते कसं काय आले ते तुम्हाला सांगतो. होऊ शकतं काही जे आपले KYC वाले जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये चुकून तुमचं नाव पडलं असेल किंवा काही असं होऊ शकतं. पण ते तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, म्हणून KYC करून घ्या. आपल्या काही लाडक्या बहिणींना पूर्ण 4500 रुपये सुद्धा आलेले आहे आणि काहींना 1500 रुपयेच आले, आज आले आणि काहींना काल आले आणि काहींना परवा आले. तर आपण जिथपर्यंत बघितलं की कोणाला 20% आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपल्याला 4500 रुपये हप्ता बघायला मिळालेला आहे. त्यांना हप्ते एकखट्टी मिळालेले दिसत आहे. तर काही बहिणींना 15वा हप्ताच पडलेला आहे आणि 13वा 14वा अजून पडलेला नाहीये आणि काही बहिणींना आपल्या 13वा 14वा पडला आहे पण मग 15वा अजून पडला नाहीये. सर्वात महत्त्वाचं KYC करून घ्या. आपल्या जवळपासच्या सायबर कॅफेमध्ये बी तुम्ही जाऊ शकता. आपल्या मोबाईलवर पण होणार आहे. जसं की मी आधी पण सांगितलं, कमेंट करा मला, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि आपण व्हिडिओ कुठून बघतोय ते सुद्धा कमेंट करायचं आहे. आपल्याला कोणता हप्ता आला, कोणता हप्ता बाकी आहे ते कमेंट करून मला सांगा, त्याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेअर करून द्या हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींमध्ये, म्हणजे त्यांच्यापर्यंत पण ही माहिती जायला पाहिजे, पोहोचायला पाहिजे. तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, कारण की ह्या चॅनलवरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट, खूप माहितीवाले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहात. तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींमध्ये, कारण की त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की त्यांचा हप्त्याचा काय प्रॉब्लेम झालाय, काय अडचण आली आहे. तर भेटूया अजून एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.